रिस्ट्रिक्शन जास्त आहे, सगळीकडे पोलीस बिलीस आहेत म्हणून जास्त ब्लॉक करत नाही. आता आपण आतमध्ये जाऊया, मोबाईल लॉकरमध्ये ठेवूया आणि दर्शन घेऊन जाऊ. सडनली प्लॅन झाला, काल रात्री चेक करत होतो, मला काठगोदामसाठी डायरेक्ट बस भेटली. बस केली तिकडून, उतरल्या घाई उतरलो आणि ट्रेन पकडून लखनौ. आता आपण शरयू नदीजवळ, तिथे एक आरती होते ती बघायला. नमस्कार मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल तर आता आपण एका वेगळ्या ठिकाणी पोचतो आहे. काल आपण उत्तराखंडच्या नेपाळच्या बॉर्डर जो शहर होता, सिटी होती धारचुला तिथे होतो, ते फिरलो. आणि काल सकाळी 7 वाजल्यापासून मी ट्रॅव्हलिंग करतो आहे. तुम्हाला जसं बोललो होतं दुसऱ्या डेस्टिनेशनला जायचं होतं. सो आता आपण पोचलो आहे. जितने भी ज्ञानी जन है और जितने भी शास्त्र हैं, सबका निर्णय यही है. काल सकाळी 7 वाजता धारचुलावरून बस पकडून मी आज बस पकडून डायरेक्ट काठगोदामला आलो. 12 तासाचा प्रवास होता. काठगोदामवरून मी ट्रेन केली, ट्रेन करून लखनौला आलो, लखनौवरून अयोध्येला आलो. एवढा मोठा प्रवास होता. प्रवास काय शूट केला नाही, खूप थकलेलो. त्यामुळे आत्ता आलो अयोध्येला राम मंदिर बघायला, ते दर्शन घेऊ. मग बघू थोडा वेळ थांबता. घाईत रूम बुक केली ती, रूम पण पाहिजे तशी भेटली नाही आणि ते थोडा गर्दीचं आहे. तो मार्केट रोड आहे, त्या रोडने आपण चालत चाललो आहे. इथे सुद्धा माकडांची भीती आहेच. मी जिथे थांबलो आहे तिथून बोलले होते 1 किलोमीटर, पण 1 किलोमीटर नाही, 1 ते 1.5-2 किलोमीटर जवळ असं चालत बघू. सडनली प्लॅन झाला, काल रात्री चेक करत होतो, मला काठगोदामसाठी डायरेक्ट बस भेटली. बस केली तिकडून, उतरल्या घाई उतरलो आणि ट्रेन पकडून लखनौवरनं अयोध्येला यायला थोडा वेळ झाला मला. दुपारचे 4 वाजले म्हणजे आता. आज मंडे आहे तरी पण इतकी गर्दी आहे. हॉटेल पण तो रिक्षावाला त्यांनी दाखवला आणि इथे मेन मार्केटमध्ये सगळं फुलच होतं. कसं तरी हॉटेल भेटलं, आता जाऊ दे बोललो. 2 दिवस फक्त 1 रात्र काढायचे होते, निघणार आहे दुसरीकडे परत प्लॅन करू. आता आलो इथे, किती वेळ लागतो काय माहिती नाही दर्शन घ्यायला. इथून दुसरीकडे पण एक ठिकाण आहे 4-5 इथे फिरायची, ती फिरू आणि नंतर मग हॉस्टेलला परत जाऊ. हा आहे मुख्य दरवाजा, तिकडून आतमध्ये आहे. समोर आपलं राम मंदिर आहे. या इकडे जायचं आपलं राम मंदिर आतमध्ये. तिथे मोबाईल जमा करायला लागले होते. रिस्ट्रिक्शन जास्त आहे, सगळीकडे पोलीस बिलीस आहेत म्हणून जास्त ब्लॉक करत नाही. आता आपण आतमध्ये जाऊया, मोबाईल लॉकरमध्ये ठेवूया आणि दर्शन घेऊन जाऊ. देवळात जाऊन आलो, दर्शन घेतलं. 15 ते 20 मिनटांना जाईल. बरंच मॅनेजमेंट आहे, आवाज जास्त आहे. मी नंतर थोड्या वेळ बोलतो. आपल्याला आरती अटेंड करायला जायचं, शरयू नदीजवळ. हे झाल्यावर आपण बोलू.
बढ़िया बात है, वही है पास। राम मंदिरमध्ये दर्शन झालं आणि आता आपण आलो शरयू नदीजवळ. तिथे एक आरती होते ती बघायला. पूर्ण मी व्यवस्थित तुम्हाला सांगेन वेळ भेटेल थोड्या वेळाने. आणि तिथे थोडं रेस्ट्रिक्शन आहे सगळीकडे शूट बीट करायला. बघू इथे आरती करूया आपण, नंतर मग पुढे जाऊया. जे हॉटेल केलं आहे ठीकठाक हॉटेल भेटलं, घाईघाईत केलं. काही काल 1.5 दिवस मी ट्रॅव्हलिंगच करतो, असं कंटाळा आलेला. म्हणजे भेटलं तर बुक केलं. 1200 रुपये 2 दिवसाचे दिले. 2 दिवस आहे इकडे मी. आता आरती बघू, मग संध्याकाळी तुमच्याशी व्यवस्थित बोलतो इथे काय काय आहे, काय काय बघितलं पाहिजे.